श्रावण कथा भाग 5। एका वेळची गोष्ट। एका गावात हरिदास नावाचा एक साधा परंतु अतिशय भक्तिशील शेतकरी राहत होता। त्याचा विश्वास होता, मी शंकराला प्रेम दिले म्हणून तो कधीच माझं वाईट होऊ देणार नाही। एकदा मुसळधार पाऊस पडू लागला। शेतात पाणी वाहून गेलं, घराचं छप्पर उडालं। पण हरिदास म्हणायचा, ही देखील शंकराची कृपा, तो काहीतरी शिकवतोय। त्याचा नातवाला ताप आला, बैल आजारी पडले, तरीही हरिदास रात्रंदिवस शंकराचं नाम घे। आणि एक रात्री शिवशंकर त्याच्या स्वप्नात प्रकट झाले, म्हणाले, हरिदासा, मी तुझी परीक्षा घेत होतो, तू श्रद्धा सोडली नाही, म्हणून आजपासून मी तुझं रक्षण करीन, प्रत्येक संकटापासून। दुसऱ्या दिवशी बैल बरे झाले, शेतात नवीन अंकुर फुटले, गावकऱ्यांनी मदतीचा हात दिला। हरिदास फक्त हसत होता। शंकरा, तुझा योग, तुझी कृपा। ही कथा शिकवते, भक्ती म्हणजे केवळ सुखाचा काळातलं स्मरण नाही, तर संकटातून सुद्धा विश्वासाचा दीप मावळत न ठेवणे। आपणही नित्य शंकराला नमस्कार करा, श्रद्धा, प्रेम